मी गेली अनेक वर्ष मतिमंदांच्या क्षेत्रामध्ये काम करतो, परंतु 1980 पासून अपंगांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. ध्येय निर्मूलनामुळं अंधत्व कमी झालं आहे. अजीवनसत्वाच्या महत्त्वाच्या जाहिरातीमुळं ते पण कमी झालं आहे. पोलिओमुळं अपंगत्व कमी झालं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे दोन जे मुद्दे आहेत, कर्णबधिर आणि मतिमंदत्व, यांच्यावरती कुठलं औषध आजपर्यंत निघालं नाही. कर्णबधिरांसाठी काही साधनं आहेत, पण मतिमंदांसाठी थेरपीशिवाय दुसरं काही नाही. कुठलेही औषध त्याच्यावरती चालत नाही. फक्त एवढेच नाही तर अलीकडच्या काळात महानगरामध्ये अशुद्ध हवा, अन्न आणि पाणी या मोठ्या गोष्टींच्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑटिझमचं प्रमाण खूप मोठं वाढतं आहे आणि त्या आपल्यासमोर अत्यंत गंभीरपणे सगळं उभं आहे. याच्यावरती आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि आपण दररोज जे काही खातो, हवा घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला जर सुधारणा करता आली नाही तर खूप मोठे गंभीर प्रश्न निर्माण होतील. याच्यासाठी म्हणूनच सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती एक 50 एकर जमिनीवरती आम्ही मतिमंदांसाठी म्हणून ऑक्सिजन पार्क उभं केलं आहे. जवळजवळ 1000 झाडं आहेत. तिथे 18 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतची मुलं शेतीतलं जसं जमेल तसं आपल्या बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेप्रमाणे काम करतात. आपल्या गरजेच्या वस्तू स्वतः बनवतात आणि खूप आनंदाने जगतात. फक्त या मुलांच्यासाठी पालक किंवा संस्था या सांभाळू शकतात आणि त्यांच्या छत्राखाली ही मुलं वाढू शकतात, आनंदाने जगू शकतात. या ऑटिझम आणि मतिमंदत्वाच्याकडे आपण गंभीरतेने पाहूयात आणि याच्यावरती कशी मात करता येईल हे उषाताई आणि बाकीच्या सगळ्या लोक काम करतात, त्याच्यावर आपण पण हात लावूयात. मला हा पुरस्कार मिळाला, मी आदराने स्वीकार करतो आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. वेंकी जी, आपने तो बहुत हसाया है लाइफ में. चंकी पांडे जी माझ्या मम्मीच्या इकडे आले आहेत आवर्जून, आणि माझे पती आणि पुण्याचे सर्वच मान्यवर जे तिकडे आले आहेत. सर्वप्रथम उषाताई आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा मला खूप प्रेस्टिजियस पुरस्कार दिला आहे. आय एम रिअली ऑनर्ड. थँक्यू सो मच. हा माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, कारण की आज मला हा माझ्या पुणे शहरात मिळाला आहे. की पुणे शहर म्हणजे माझी जन्मभूमी पण आणि कर्मभूमी पण, आणि या शहराच्या औद्योगिक प्रवाहात योगदान करायला मिळाले की खूपच जे मोठी बाब आहे, माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. सो फीलिंग व्हेरी ग्रेटफुल. आपल्या ज्या प्रमुख अतिथी आहेत आज, अमृताजी, युअर पॅशन अँड युअर कमिटमेंट टू इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट इज अ बिग inspiration. I'm a big fan of all the work you're doing and we are very happy that today you have come. आपने 4 चांद लगा दिया जाके. This award you have given me, I'm very honored to receive it, is for my efforts to contribute to sustainable mobility. And this I'm trying to do for the last many years through this brand Kinetic Green that ma'am spoke about. At Kinetic Green, over the last decade, we have developed a range of electric two-wheelers. We have brought back the Luna also as e-Luna. Electric three-wheelers, both for passengers and for carrying loads. And in a joint venture with the Lamborghini family, we have now developed a range of electric golf carts and lifestyle carts, which will be made in India but sold all across the world. So India made EVs to the world. This project, Kinetic Green, has become really my life's purpose. For me, it's an honor to take my family's great legacy forward and add my green signature to it, and also to bring the benefits of electric mobility within the reach of millions across the country. The e-Luna we have developed, I'm proud to say, is now being sold not only in cities but in villages, for farmers, for milkmen, for carpenters, for shopkeepers, for delivery gig workers. It's helping all of them to earn a lot more livelihood because there is no petrol cost. So it's truly been a wonderful journey. In this journey, Amritaji, there is a big contribution by our Honorable CM, DM Sir. We're right now doing a very nice project in Maharashtra called the Pink E-Rickshaw Scheme. It's a visionary project
the biggest in the world of electric vehicles, that's launched by our Honorable Chief Minister Fadnavis sir. And Kinetic Green is the exclusive partner, very proud to be the exclusive partner for this project. In this project, we are going to be giving 10,000 e-rickshaws, electric autos, to women as a means of dignified livelihood for financial empowerment. So women who may be not employed or who may be currently doing menial jobs, when she gets this e-rickshaw, they are earning now 1,000 to 1,200 rupees a day. So while looking after her home and family, she can run this e-rickshaw, give safe transport to families and to women, and earn a very good and safe and dignified livelihood. It's truly a transformative scheme, and we are here providing not only vehicles but also training, helping them to get licenses, all the approvals. We are creating a charging infrastructure across the state. We are giving them full service, AMC, spare parts, and helping them through the journey. One of our beneficiaries said that this was her journey from Molkarin to Malkin. So it's a transformative journey, and we're very proud. And Ushata, you will also love this because you work for women. And Amrita, we are going to have a big delivery function in Pune very soon. So, and CM sir launched the scheme in Nagpur, but I would love for you to come as a chief guest for our function in Pune. I'm sure they will be inspired by your presence. So thank you very much. And Ushata, you have to come as well. So as I sign off, I will just say that this award certainly will inspire me and my team to work harder towards a greener future and a greener planet. Thank you very much. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. Thank you. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संस्थेचं आभार आहे. आम्हाला आमच्या छोट्या गावावरून आम्हाला सत्कार केला. तर आमच्या गावातील 2 जण आलेले आहेत. ते बी आमच्या सगळ्यांनी तानाजी आप्पा रविदुरा म्हणजे 5 जणांना काढण्यासाठी यांनी मदत केलेली आहे. म्हणजे तुमच्या संस्थेदरम्यान म्हणजे माझ्या मार्फत आमच्या गावाचा पूर्ण सत्कार झालेला आहे. त्याबद्दल मी धन्यवाद. भावांनो आणि बहिणींनो, ग्रॅव्हिटी फाउंडेशनच्या वतीनं लोककलांच्या क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल मला या ठिकाणी प्रोत्साहित केलं, त्याबद्दल या फाउंडेशनच्या संबंधित असणाऱ्या सगळ्या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो. मी लोककलावंताच्या घरात जन्मलो, पण माझ्या आई वडिलांनी परंपरेने चालत आलेली लोककला जपावी असं काही माझ्यावरती लादलं नाही आणि त्यांनी शाळेत घातलं. शाळेत घातल्यामुळं मी लोककलेच्या क्षेत्रामध्ये काही एक संशोधन करू शकलो आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो. मी जे काही काम लोकसंस्कृतीमध्ये, लोकसाहित्यामध्ये, लोककलेच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे याची दखल ऊर्जा फाउंडेशनने घेतली, याचा मला मनापासून आनंद झालेला आहे. एक गोष्ट मी सुचवू इच्छितो काकडे मॅडमना की आजही लोककलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोककलावंत आहेत त्यांना शिक्षणासंबंधीची जागरूकता त्यांच्यामध्ये आजही निर्माण झालेली दिसत नाही. लोककलावंतांची मुलं शिकत नाहीत, पण या लोककलेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये प्रचंड स्वरूपाची
प्रतिभा असते. एक उदाहरण सांगतो. दादू इंदुरेकर नावाचा एक तमासगीर होता. कुठेतरी कीर्तन ऐकताना त्यांनी पुराणामधली एक कथा ऐकली. स्वर्गामध्ये इंद्राच्या दरबारामध्ये रंभा मेनकांचं नाच सुरू असताना सुरसेन नावाचा एक गंधर्व. आजच्या या ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या पूजा पर्व निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्यांनी पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून ओळख निर्माण केली, फक्त ज्ञानपीठ आणि विद्यापीठ न करता संस्कारपीठ ज्यांनी उभा केले, असे आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय पद्मश्री पद्मभूषण आदरणीय मुजुमदार सर या व्यासपीठावरती, ज्यांचं सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, मुख्यमंत्री साहेबांचा दरारा काम करण्याची पद्धत, त्यांचा सगळं माहिती आहे. पण त्याच्यासोबत आपलीही ओळख एक वेगळ्या माध्यमातून, मिट्टी के सितारे असेल किंवा वॉक विथ कॉन्फिडन्स असेल, अशा सामाजिक कामातून ज्यांनी आपली एक स्वतःची ओळख निर्माण केली, असे आदरणीय अमृताताई फडणवीस, ज्यांनी अतिशय तरुण वयामध्ये आपलं देशामध्ये एक वेगळी ओळख केली. वयाच्या 23व्या वर्षीमध्ये भारतामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपली एक ओळख निर्माण करून तरुणांसमोर एक मोठा आदर्श उभा केला, असे जी वर्मा सर, ज्यांना बघितलं की मला एक डायलॉग आठवतो, मामा मी जस्ट जोकिंग, असे आदरणीय चंकी पांडे सर, नुकतेच त्यांची सिम्बॉसिसच्या चान्सलरपदी नियुक्त झालेली आहे, असे विद्याताई. साऊथमध्ये ज्यांनी डायरेक्टरच्या माध्यमातून अनेक ॲक्टर्सला ज्यांनी लॉन्च केला आणि व्यासपीठ दिलं, असे आदरणीय व्यंकीजी. कुटुंबाची जबाबदारी सांभाळ. नमस्ते, कैसे है पुणेकर. मुझे ज़्यादा पुणे आता नहीं है बोलने में, मगर समझ में तो आता है पूरा. अभी 5 साल हो गया मुंबई इंडियंस के लिए खेलते हैं. अभी इंग्लिश में आता हूँ. Today standing with inspiring people reminds me success is not about awards, but also the good we do for others. And I really thank Usha ma'am for this recognition and the inspiring work you are doing for the society. And also finally I really want to thank and I'm actually really grateful to Amrita Fadnavis ma'am for this award and the honor you have given me now. And yeah, thank you once again Gravitas Foundation for inviting me. And Jai Hind. पूर्ण कुटुंबीय इथे आलेले आहेत. पत्नी, आई, वडील, बहीण आणि मुलगा. तुमच्या डोळ्यातले अश्रू आम्हालाही दिसत आहेत, आम्हालाही तुमच्या भावना समजत आहेत. आज आम्ही इथे शांततेने झोपत आहोत कारण आमचे जवान तिकडे सीमेवरती रक्षा करतायत आमची. आम्ही नीट राहावं म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लहान बाळाला सोडून तिथे ते काम करतायत. खरंच तुमच्या या जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. अशा या शहीद जवानाचा पुरस्कार, शहीद जवानांचा आपण सन्मान त्यांच्या कुटुंबियांना वरती बोलवून आणि सर्वजण आपण उभे राहून करूयात. To speak about Usha Dai, right? And there cannot be a better person. So Dr. S.B. Muzumdar sir, Mr. Chanki Pandey, Mr. Amrita, Usha Dai, Mr. Tilak, Mr. Venkatesh, Rohan, my mother who's sitting here in the audience, Dr. Sanjay Gupte, my teacher, Sulanja, my dear friend, Jai Shri Dai, I think she just left, Bansode sir,
मी खरं तर उषाताईंना पूर्ण त्यांचा प्रवास पाहिला आहे. त्यांची मुलं छोटी लहान होती तेव्हा आमच्या सिम्बायसिसच्या शाळेमध्ये शिकत होती आणि तेव्हा त्या एक आई म्हणून माझ्याकडे काही प्रॉब्लेम आला तर भेटायला यायच्या आणि मला नेहमी त्यांच्याबद्दल कौतुक वाटायचं कारण शी वॉज अ व्हेरी सिन्सिअर मदर, यु नो, हू वुड कम टू मी फॉर एनी ऑफ हर प्रॉब्लेम्स. लेटर वेन आय रिअलाइज की त्या एका मोठ्या बिझनेसमॅनच्या हे आहेत, पत्नी आहेत, तर ॲज आय एम अ वुमन एम्पॉवर्ड, सो आय फेल्ट की त्यांनी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि असंच गप्पा मारता मारता मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि त्याच्यातनं मी थोडंसं म्हणजे युअर सक्सेस आय ओव टू मी ऑल्सो लिटल बिट, की तेव्हा मी त्यांना म्हटलं की घरातनं बाहेर पडून तुम्ही स्वतःची काहीतरी आयडेंटिटी करायला पाहिजे. आणि आय हॅव सीन हर द वे शी इज वर्कड हार्ड फ्रॉम अ हाऊसवाईफ टू नाव अ बिझनेस वुमन अँड एंटरप्रेन्योर आणि वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आहेत आणि आता शी इज विथ यू इन द फिल्म इंडस्ट्री ऑल्सो. सो शी स्टार्टेड हर ओन प्रोडक्शन हाऊस अँड therefore I think she is one of the most ideal women for many other girls of the younger generation to emulate. And I'm very hopeful that Komal and Devika both, you know, now sit in her shoes so that they also carry forward the family's legacy. I'm also very happy that she has a son, a very able son who's recently become MLC. So congratulations to you. Amrita, I think I've seen you also for several years now, and the kind of identity that you've created for yourself is amazing. Otherwise, you know, we see politicians' wives, of course, following the leadership, but you have created your own identity, whether it's through your social work, your singing, etc. And hats off to you, because we really need more and more such women, empowered women like Ushatai and Amrita. And we hope that, you know, this country will definitely then see a change. Chanki ji, we hope to see you at Symbiosis very soon. Thank you. Mamma mia! आखिरी पास था ऊर्जा अवार्ड्स कर रहा था. लीना जी, आपने सही कहा. अली बाबा का बुफे लगा हुआ है इधर और आज इस बुफे में आखिरी पास्ता भी है. Thank you, Usha ji, for inviting me out here to your beautiful Gravitas Foundation. तिलक वर्मा बोलते ना, लाखों में एक एक्टर बनता है लेकिन क्रिकेटर करोड़ों में एक बनता है. You are fantastic, man. Big fan. और जैसे लीना जी कह रही थी कि always pray when you come that you're going to hit some big runs and save the team. Dr. Mazumdar, namaskar. Thank you for joining us. Rohan, my friend Venki, Vidya ji, and our First Lady, Madam Fadnavis. You are fantastic. You are always encouraging us to do great things. Thank you very much for supporting this big cause. और उषा जी, आपके बारे में क्या बताऊं? You are absolutely brilliant. बोलते ना, to have a great country, people say you have to have a great economy or you have to have great infrastructure. I think what you really need for a great country is human resources. And that is what Usha ji is concentrating on. You know, to make a better society and helping people out and providing so much for them. And you're dealing with such sensitive, beautiful topics like good touch, bad touch. I mean, these are like very difficult topics. But God bless you. Keep up the great work. And we are always with you. And thank you very much for everyone for joining us here. Thank you. सर्वांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित उषाताई, विद्याताई, चंकीजी, तिलक वर्मा, आपले मान्यवर डॉक्टर मजुमदार, वेंकी, रोहन देशमुख, सगळ्यांनाच माझा नमस्कार. मीडिया, आज खूप सुंदर असा दिवस होता. आनंद पण झाला आणि मन भरवून आलं. आज आपण जे पाहिलं अरुण जाधवजींच्या बाबतीत मनात त्या काही लाईनी आठवल्या. भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए. खूपच मन
त्यांची जी आहुती आहे ते पाहून भारावलं. आणि जसं मॅडम तुम्ही म्हटलं, त्यांच्यामुळे आपण आहोत, तर त्यांना श्रद्धांजली मनापासून. पुण्याशी तर माझं खूप जुनं नातं जुळलेलं आहे. माझे आजी आजोबा ते इथे राहायचे, तर इथे सारखी यायची मी. आणि सिम्बायोसिस मध्ये मी एक छोटा लॉ कोर्स पण केलेला आहे, तर सिम्बायोसिसची पण एक नाळ जुळलेली आहे. प्रत्येक मूल कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोठं होताना सिम्बायोसिसशी जोडला जातो, कोणत्या ना कोणत्या कारणाने. चंकीजींची मूवीज पाहून तर आम्ही एन्जॉय केलेलं आहे आपलं लहानपण, आणि आता सुद्धा एन्जॉय करतो. तिलक, यू आर एन इन्स्पिरेशन, नॉट जस्ट फॉर अस अँड द न्यू जनरेशन, but every person who is inspired to do something in his life. Thank you तुम्हाला सगळ्यांना, आणि स्पेशली आजचे विजेते. You are a testament to what we say कि जो दिया रहता है वो जल के उजाला देता है. And selflessly कोणताही अजेंडा न ठेवता फक्त लोकांसाठी तुम्ही सेवा केलेली आहे, याच्यासाठी धन्यवाद. हा पूर्ण कार्यक्रम मॅडम तुम्ही खूप छानपणे केला. आणि ग्रॅव्हिटीसच्या बाबतीत मी सांगू इच्छिते की महिला सशक्तीकरण असो, की मुलांचं संगोपन असो, किंवा शिक्षण असो, किंवा ट्रान्सजेंडरसाठी काम करणं असो, तुम्ही प्रत्येक एरियामध्ये फार छान काम करताय. आणि असं म्हणतात की एनी नेशन विच वॉन्ट्स टू डेव्हलप नीड्स अ चाइल्ड हू इज स्ट्रॉंग अँड प्रोटेक्टेड अँड नीड्स अ वुमन हू इज एम्पावर्ड. तर ह्या दिशेने आपल्या सेंटरमध्ये तर काम चालूच आहे, शासनाकडनं काम चालू आहे. पण जर आपल्याला आपल्या देशात अहिल्याताई होळकर त्यांच्यासारखं प्रशासन पाहिजे, किंवा सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे एज्युकेशन शिक्षणाच्या मागे त्या होत्या, त्या प्रकारच्या स्त्रिया पाहिजे, किंवा झाशीच्या राणी सारखे काही असे लोक पाहिजे जे शौर्य दाखवतील रणांगणावर सुद्धा. तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्याला तशी चान्स त्या स्त्रियांना किंवा मुलांना द्यायला पाहिजे, तशी अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे. आणि ती अपॉर्च्युनिटी फक्त प्रशासन नाही देऊ शकत. आपल्याला असे NGOs तुमच्यासारखे जुळलेले जरुरी आहे. आपल्याला प्रत्येक माणसाच्या मनात ही बुद्धी असायला पाहिजे की मला हो आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, आणि त्याच्यामुळेच फार मोठा फरक पडणार आहे. आणि मला वाटतं आपण सगळे वी आर लाईक माइंडेड पीपल. दिस इज अन ऑगस्ट गॅदरिंग अँड आय थिंक सो वी शुड प्लेज. आपण एक शपथ घेतली पाहिजे की रोज काही ना काही एक चांगली गोष्ट करायची. एका स्त्रीला तुम्ही इन्स्पायर करा, लहान मुलाला काही चांगलं शिकवा, एक झाड लावा, किंवा कोणते चांगले NGOशी जुळून काहीतरी चांगलं काम करा. आणि त्याच्याने तुमच्या जीवनात तर फरक पडेलच, एक पॉझिटिव्हिटी येईल. बट सच स्मॉल waves will create ripples and change the world. So thank you so much for having me here. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.